स्वामीनिष्ठ हा शब्द ऐकताच मनात एक वेगळाच आदर निर्माण होतो। कारण अशी निष्ठा ठेवणं म्हणजे केवळ काम करणं नाही तर जीव लावणं असतं। आणि ज्या व्यक्तीने अशी स्वामीनिष्ठा शेवटच्या श्वासापर्यंत जपली त्याचं नाव होतं नेतोजी पालकर। ही गोष्ट आहे त्यांच्याच अफाट पराक्रमाची आणि निष्ठेची। तर नमस्कार, मी जीवन आणि तुम्ही पाहताय मॉडर्न मीडिया। आज आपण जाणून घेणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्यांना प्रति शिवाजी असं म्हणलं जायचं। प्रति शिवाजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं। चला तर मग सुरुवात करूया अफजल खानाच्या काळापासून। अफजल खान हा एक बलाढ्य सरदार होता, तो थेट स्वराज्यावर चालून आला होता। शिवाजी महाराजांनी त्याला मारण्यासाठी एक जबरदस्त रणनीती आखली होती आणि त्यावेळेस त्या रणनीतीमध्ये मोठं योगदान होतं नेतोजी पालकरांचं। त्यांच्या शौर्यामुळे अफजल खानाचा पराभव झाला आणि स्वराज्य मजबूत झालं। हीच गोष्ट थेट औरंगजेबाच्या डोक्यात गेली। त्याला हिंदुस्थान जिंकायचं होतं, पण इथे आदिलशाही, निजामशाही आणि शिवरायांची वाढती ताकद त्याला अडथळा वाटू लागली। मग त्याने एक मोठा डाव टाकला। त्याने मिर्झा राजा जयसिंग, जो की एक हिंदू राजा होता, आणि दिलेर खान या दोघांना 2 लाखाचं मुघल फौज घेऊन स्वराज्यावर पाठवलं। हे युद्ध इतकं मोठं होतं की यात स्वराज्याला जबरदस्त नुकसान झालं आणि मोरारबाजी देशपांडे सारखा शूर सरदार हुतात्मा झाला। हे सगळं बघून शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी दाखवली आणि मुघलांशी तह केला, ज्याला आपण पुरंदरचा तह म्हणून ओळखतो। या तहानंतर महाराजांनी मुघलांबरोबर मिळून आदिलशाहीवर हल्ला करायचं मान्य केलं, पण यात एक मोठा धोका होता। जर आदिलशाही संपली असती तर मुघल थेट स्वराज्यावर चाल करून येणार होते। हे महाराजांना चांगलंच कळून चुकलं होतं, म्हणून त्यांनी एक अद्भुत खेळी केली। नेतोजी पालकरांना राजासोबत भांडण झाले असं दाखवून त्यांना आदिलशाहीत पाठवलं। ही गोष्ट नेतोजींना आवडणारी नव्हती, पण राजांचा आदेश अंतिम म्हणून ते आदिलशाहीत सामील झाले आणि तिथे त्यांनी आपलं स्थान पक्क केलं। त्याच वेळी महाराजांनी मुघल सैन्य घेऊन आदिलशाहीवर हल्ला केला आणि नेतोजींनी आदिलशाही फौज घेऊन या युद्धात शिवरायांवर हल्ला केला। पण ही सगळी योजना आधीपासूनच ठरलेली होती। या खेळीत मुघलांची फौज पराभूत झाली आणि स्वराज्य सुरक्षित राहिले। पुढे औरंगजेबाने शिवरायांना आग्र्याला बोलवले आणि तिथे त्यांना नजरकैद केले। तेव्हाच महाराजांनी आपले डोके वापरून नेतोजींना मिर्झा राजांच्या गोट्यात पाठवले, कारण तिथे त्यांच्यासारखा हुशार आणि पराक्रमी सरदार असणं गरजेचं होतं। शिवरायांचा सेनापती ही एकच पदवी एवढी मोठी होती की मिर्झा राजांनी त्यांना लगेच सामील करून घेतलं। पण औरंगजेब देखील काही कमी नव्हता। त्याने मिर्झा राजांना आदेश देऊन नेतोजींना नजरकैदेत टाकलं आणि दिल्लीत पाठवलं। तिथे नेतोजींनी एक योजना आखली। त्यांनी औरंगजेबाचा विश्वास संपादन करायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला। ते झाले मोहम्मद कुली खान, पण त्यांचं मन मात्र नेहमी शिवरायांच्या स्वराज्यात अडकलेलं होतं। इस्लाम स्वीकारणं ही त्यांच्या अंतःकरणातून घेतलेली भूमिका नव्हती, तर एक राजकीय डाव होता। औरंगजेबांनी त्यांना अफगाणिस्तानात पाठवलं। तिथल्या कठीण परिस्थितीत त्यांनी काही काळ काम केले, पण तिथे त्यांना काही जमेना, म्हणून ते तिथून पळून स्वराज्याकडे निघाले। पण नशीब एवढं खराब की त्यांना पाकिस्तान जवळ पकडण्यात आलं। त्यांनी औरंगजेबाकडे परत एक संधी मागितली। औरंगजेबाने नेतोजींचा पराक्रमाचं कौतुक केलं आणि त्यांना पुन्हा एकदा अफगाणिस्तानात पाठवलं। तिथे त्यांनी जबरदस्त कामगिरी केली, इतकी की त्यांची पुन्हा एकदा कीर्ती वाढली। औरंगजेबाने त्यांना पुन्हा भारतात बोलवले आणि दिलेर खानासोबत स्वराज्यावर हल्ला करण्याची जबाबदारी दिली। पण नेतोजींचं मन मात्र पूर्वीचं नव्हतं। त्यांनी थेट रायगड गाठला आणि शिवाजी महाराजांच्या चरणी लोळण घेतली। माझी चूक झाली महाराज असं म्हणत ते पुन्हा आपल्या राजा आणि धर्माच्या पायावर नतमस्तक झाले। महाराजांनी त्यांच्या मनातील खराखुरा पश्चाताप ओळखला आणि त्यांना परत हिंदू धर्मात स्वीकारले। हे सगळं घडायला तब्बल 10 वर्ष लागली। या 10 वर्षात नेतोजींचा मोहम्मद कुली खान झाला, पण त्यांचं अंतःकरण ते नेहमीच नेतोजी पालकरच होते। त्यांनी या काळात काय यातना भोगल्या असतील ते शब्दात मांडता येणार, पण त्यांनी शेवटी आपला राजा, धर्म आणि मातीत परत येण्यासाठी सगळं काही सोडलं। म्हणूनच ही गोष्ट फक्त एका सेनापतीची नाही, तर एका खऱ्या स्वामीनिष्ठ व्यक्तिमत्वाची आहे। ही आहे त्या माणसाची गोष्ट ज्याने स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, आणि म्हणूनच आपण आज म्हणतो जय शिवराय, जय नेतोजी पालकर। ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कारण अशाच नवनवीन प्रेरणादायी आणि थरारक गोष्टी आपल्याला इथेच ऐकायला मिळणार।